बोला श्रीमंत, बोला प्लीज. हा प्लीज प्लीज प्लीज. नाही नाही, मला अवधूत वाघांचं अभिनंदन करायला पाहिजे की त्या फॅक्ट ज्या पद्धतीनं सांगतायत, म्हणजे पंतप्रधान पदाचा उमेदवार सर्वात अगोदर जाहीर केला म्हणून क्रेडिट्स घेत आहे आणि त्यांची उमेदवारी जाहीर केली नाही याचं पण क्रेडिट घेत आहे. हे असं कसं काय चालेल? कमालच आहे. हा. आणि दुसरा मुद्दा असा आहे, मला तुम्हाला एक दोन प्रश्न विचारायचे आहेत. मला एक सांगा की हे राम जन्मभूमी पासून तर 370वा कलम आणि बाकी सगळे जण भाजपचे प्राधान्याचे जे विषय होते ते अनेक वेळा बाजूला ठेवायला लागलेत. ते वाजपेयींच्या काळात बाजूला ठेवायला लागलेत, त्याच्यानंतरच्या काळात बाजूला ठेवायला लागलेत. आता ते मुद्दे तुम्ही घेत नाही आहे, कारण तुम्ही फक्त मोदींची उमेदवारी जाहीर केल्याबरोबर बीजेडी आणि जेडीयू सारखे तुमचे घटक पक्ष बाजूला गेलेत. आता मला आणखी थोडंसं तुम्हाला यासाठी विचारायचं, मी तटस्थपणे पाहतो या सगळ्या गोष्टींकडे. मला एक सांगा, तुम्ही मुरली मनोहर जोशींची समजूत कशी काढली आहे वाराणसीमध्ये त्यांना तयार करताना मोदींची जागा देण्यासाठी? लालजी टंडनांची समजूत कशी काढली आहे? माने साहेबांनी मला प्रश्न विचारलेले आहेत, एक सांगतो 370 कलमाबद्दल. त्या 370 कलमामुळे काश्मीरमध्ये जे शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, NT, SC, OBC आहेत, यांना या देशामध्ये असलेले जे अधिकार आहेत, जे रिझर्वेशन्स आहेत, ते अधिकार मिळत नाहीयेत. माने साहेब, मी याच्याकडे आपलं लक्ष वेधू इच्छितो. दुसरं, 370 कलम बाजूला तुम्ही मुद्दा ठेवलात, हा मुद्दा काही बाजूला ठेवलेला नाहीये. ज्या क्षणी भारतामध्ये भारतीय जनता पक्षाला 2/3 बहुमत मिळेल आणि काश्मीर आणि जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा 2/3 बहुमत मिळेल, आम्ही तो मुद्दा उचलू. परंतु त्यासाठी तुम्ही आम्हाला 2/3 बहुमत देऊन निवडून आणलं पाहिजे. उगीच मुद्दा बाजूला ठेवला, आतमध्ये घेतला, बाहेर ठेवला, ह्याला काय अर्थ नाही. दुसरी गोष्ट, कोणाची कशी समजूत घातली, आमच्याकडे हा प्रश्न नाहीये. आमचे सगळे नेते हा भारतीय जनता पक्षाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी या देशाचे व्हावेत यासाठी आहे. कोणालाही ते आपल्या स्वतःच्या सीटची पडलेली नाहीये. हे मीडियाने उठवलेली हूल आहे. स्वतः मुरली मनोहर जोशींनी सांगितलं की मोदी साहेब जिथे म्हणतील तिथे त्यांना त्यांच्या उमेदवारीची घोषणा होईल. तर त्याच्यामुळे आमच्या पक्षामध्ये अशा कुठच्याच प्रकारचे मतभेद नाहीयेत, हे मी तुम्हाला सांगतो. रवीजी बोला, काय म्हणायचं? बहुत स्पष्ट करना चाहता हूं मैं, बहुत अभी सीट के बारे में काफी बातचीत हो गई है. अरविंद केजरीवाल ने स्पष्ट किया है कि जहां से नरेंद्र मोदी जी चुनाव लड़ेंगे वो वहीं से उनके खिलाफ अपना पर्चा दाखिल करेंगे. तो हमारी पार्टी में ये बिल्कुल स्पष्ट है. उन्होंने पहले से कह दिया है, ना हमारे यहाँ कोई सेफ सीट ढूंढते हैं, ना हम 2 सीटों पे चुनाव लड़ते हैं. क्यों 2 सीटों पे चुनाव लड़ना? जब मतदाता एक ही को वोट दे सकता है तो फिर 2 सीटों पे चुनाव लड़ने का मुझे क्या मतलब है? दूसरी बात एक है कि जब से अरविंद केजरीवाल ने गुजरात में जाकर मोदी जी के विकास की पूरी हवा निकाली है, और जब आज कल चुनाव आयोग ने चाय पर चर्चा और वो नमो टी स्टॉल, उन सब के ऊपर बैन लगाया है, मैं समझता हूं शायद संघ ने इसका नोंद लिया है कि इनको अभी ये बहुत ज्यादा मोदी कर रहे हैं, इसलिए इनको थोड़ा सा इसमें एक अंकुश लगाने की आवश्यकता है. इसके चलते उन्होंने इस प्रकार का एक बयान दिया है. मला आता एक ट्विट आलेला आहे. त्या ट्विट मध्ये म्हटलंय, काँग्रेस इज थिंकिंग ऑफ इन्क्लुडिंग टी इन द लिस्ट ऑफ नार्कोटिक ड्रग्स. नाही ठीक आहे, मजा म्हणून ठीक आहे, पण तरी सुद्धा ही आलेली गोष्ट खरी आहे की आता ज्या पद्धतीने प्रचार चालू आहे त्या पद्धतीमध्ये चहाची किंमत किती, त्याला किती साखर लागते, किती दूध लागतं, याविषयी आपण चर्चा करणार नाही आहोत. पण सुप्रीम कोर्टाने हा निवडणूक आयोगाने जो आक्षेप घेतलेला आहे त्याबद्दल त्यांनी नोंद केली, ही गोष्ट खरी आहे. म्हणाली काय बोलायचं? ब्राइब सर, सत्तेसाठी कशा तडजोडी कराव्या लागतात याचं खरं तर सध्या भाजपमध्ये आपल्याला उदाहरण दिसतंय. मी सर्वात पहिल्यांदा रवी श्रीवास्तवांबद्दल बोलते की केजरीवाल हे देखील मोदींच्याच स्टाईलनी समोर आणायचा प्रयत्न करत आहे. भाई ऐका, आता तेही मला संघाचा प्रचारक म्हणतील, पण मी तिकडे दखल देणार नाही. भारतीय राजकारण हे प्रत्येक क्षणी व्यक्तिकेंद्रित होत असतं. तसाच प्रयत्न आज भाजपमध्ये झालाय. आणि मला असं वाटतं सुषमा स्वराज यांची इथे सभा आहे, ती सभा आम्ही दूरदर्शनवरून दाखवतो, किंवा राजनाथ सिंग या ठिकाणी गेलेले आहेत, त्यांचं हे फुटेज पहा, असं अवधूत वाघांचं भाजप आजही आमच्यापर्यंत पोहोचवत नाहीये. मोदी ही भाजपची अपरिहार्यता होती, हे आपण एक क्षण मान्य करू. आणि ती अपरिहार्यता संघाला नको आहे का, या विषयावर मला असं वाटतं समीरणजी आपण भाईंनाच बोलायला लावूया. बोला भाई, काय म्हणताय? नाही असं आहे की आता मी जर संघाची काय अपरिहार्यता जर मी सांगायला लागलो तर मी संघ प्रचारक होऊन जाईन, जो मला कधी माझ्या आयुष्यामध्ये जमणार नाही आणि माझं कधी ते उद्दिष्ट नाही. कारण मी एक वेगळ्या विचारसरणीमधला एक हे आहे, कार्यकर्ता आहे, वेगळ्या विचारधारेचा मी कार्यकर्ता आहे. त्यामुळे संघाची ती काय अपरिहार्यता आहे त्या मृणालिनी ताई
यांनी चांगल्या प्रकारे सांगावी. कारण मला मी त्यांना प्रचारक वगैरे म्हटलं नाही, त्यांचे ते जे मुद्दे होते त्या बाबतीमध्ये मी त्याचं खंडन केलं. आता त्याला त्या जर तसं समजत असतील तो माझा नाईलाज आहे त्याला. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की आजचा जो विषय आहे तो विषय आम्ही कुठच्या तरी ह्याच्याने त्याला काही तोंड फोडलं असं नव्हे. त्यांच्याच वक्तव्यामुळे किंवा त्यांच्या त्या नेत्यांची जी झालेली वक्तव्य अलीकडच्या ह्या 10 दिवसातली त्याची ही चर्चा आहे आणि म्हणून हा विषय सगळा आला. मग त्याच्यात संघ आला, त्याच्यामध्ये अडवाणी आले, त्याच्यामध्ये लालजी आले, त्याच्यामध्ये सुषमा स्वराज आल्या आणि ही सगळी याची भाजपची अतिशय महत्वाची आणि मोठी सगळी नेतृत्व असलेली माणसं आहेत. हे काही कुठच्या तरी ह्याच्यासारख्या एखाद्या प्रवक्त्याने केलेलं वक्तव्य नाही. हे अतिशय महत्वाच्या आणि एकेकाळीन किंवा अजूनही पंतप्रधानाच्या स्पर्धेतली ही सगळी माणसं आहेत, हे लक्षात घ्या. आणि म्हणून त्यांच्या वक्तव्याला महत्व हे राहणार. एखादी गोष्ट ज्या वेळेला राहुल गांधी एखाद्या सभेमध्ये बोलतात आणि ते त्याचा कॉग्निझन्स घेतला पाहिजे, त्याची दखल घेतली पाहिजे आणि त्याच्यावर चर्चाही झाली पाहिजे, ते होतात. मग या गोष्टीची चर्चा होणं म्हणजे काहीतरी विपरीत होतंय असं समजण्याचं काही कारण नाही. पहिली गोष्ट संघाच्या अपरिहार्यतेचं गोष्ट मी आपल्याला नम्रपणे सांगतो की भाजपकडे या घडीला याचा चेहरा जो पंतप्रधानांचा दावेदार असलेले जरी अनेक असले तरी त्यांची ही अपरिहार्यताच आहे की त्यांना मोदीच्या शिवाय दुसरा पर्यायच नव्हता. आणि या सगळ्या लोकांना त्यांच्या कामाची पद्धत जी आहे, जी सगळ्यांना माहिती आहे, जी आज संघाच्या याच्यातनं जाणीव होते की अशा पद्धतीने कुणालाही गृहीत धरून आपल्याला जे हवं ते करून घेण्याची त्यांची जी भूमिका आहे. अगदी गोव्यातलं त्यांचं अधिवेशन आठवा, अगदी महाराष्ट्रातलं त्यांचं अधिवेशन आठवा, अगदी याचं त्या संजय यांचं जे आहे जोशींचं प्रकरण आठवा, त्यावेळेला याची भूमिका आठवा यांची मोदींची. ह्या प्रत्येक वेळेला या सगळ्यांनी लोटांगण घातलेलं आहे त्यांच्या समोर, मोदींच्या त्या सगळ्या याच्या समोर. आणि तशीच परिस्थिती आज संपूर्ण त्यांच्या त्या पक्षामध्ये आणि सगळ्या देशभरामध्ये ते जाणवते. म्हणून ही त्यांची जी बळबळ आहे जी याची संघाची ती त्यांच्या वक्तव्यातनं जाहीर होते. बरोबर आहे भाई. नानवडेकरांकडे येतो. मगाशी आपण एक मुद्दा बोलत होतो की कुठेतरी पक्षातला अंतर्गत जो हिंदुत्ववादी विचार आहे, जो कदाचित तरुण पिढीमधला असेल, तो डेस्परेट झाल्यामुळे मोदींच्या नेतृत्वाकडे आकर्षित होऊन मोदींचा आधार त्यांनी घेतला असावा का, या विषयावर आपण बोलत होतो. काय वाटतंय तुम्हाला? हिंदुत्ववादी विचार सध्या भाजपने बाजूला ठेवलाय की काय, अशी घोर शंका मला हे सगळं कॅम्पेन बघून येते. परवाच राजनाथ सिंग यांनी तर अचानक विधानही करून टाकलं की आमची राजनीती वेगळी आहे आणि नीती वेगळी आहे. म्हणजे आम्ही नीती बाजूला ठेवून 370वा कलम, अयोध्येचं राम मंदिर बाजूला ठेवून मित्र मिळवत जाऊ, जिंकण्यासाठी काय वाटेल ते करू, हा एक पहिला मुद्दा. दुसरा असा की भाजपच्या ज्या अपरिहार्यतेबद्दल आपण सातत्याने बोलतो आहोत, देशव्यापी निवडणूक लढवायची म्हणजे प्रचंड पैसा लागणार, निधीची वारंवार गरज पडणार. अशा वेळेला देशातल्या एका अत्यंत समृद्ध राज्यातला मुख्यमंत्री गुजरातमधल्या थैल्या घेऊन इथे आलेला आहे. आत्तापर्यंत निवडणुकीची आचारसंहिता लागेपर्यंत मोदींची जी कॅम्पेन्स होती ती गुजरात सरकारच्या नावाने सुरू झालेली होती. त्यामुळे इथे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री, इथे छत्तीसगडचे मुख्यमंत्री, राजस्थानात नव्याने सत्तेत आलेले मुख्यमंत्री हे सगळे काहीसे मागे राहिले आहेत. आणि कुठेतरी सत्तेत यायला आवश्यक असलेला सर्व पॅकेजचा प्रभाव मोदीच दाखवू शकतात हे लक्षात घेत मोदींना समोर आणला गेलेला आहे. मला असं वाटतं की संघ परिवारांनी याकडे देखील एका वक्रदृष्टीने पाहिलं असणार. त्याचप्रमाणे श्रीमंत माने यांनी पण मला असं वाटतं तो मुद्दा समोर आणला. मोदी वारंवार देशाला संबोधित करत आत्तापर्यंत फिरलेले आहेत. अजूनही निवडणुकांना बराच कालावधी आहे. या सगळ्या कालावधीत आता मोदींजवळचे नवे मुद्दे काय? मोदी काँग्रेसवर टीका करतायत, मान्य आहेत, ते भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत, ते टीका करणार. पण त्याच वेळेला मोदींची भारतासाठीची दृष्टी काय? मोदी नेमकं भारताचं काय करणार आहेत? भारताचा ते काय गुजरातच करणार आहेत की काय? या प्रश्नांची उत्तरं मिळालेली नाहीत. भाजपमधले बाकी मतं मिळवू शकणारे, मतं एकत्रित करू शकणारे नेते, मी सुषमा स्वराज यांचंही नाव घेईन. भ्रष्टाचाराच्या सर्व प्रकरणांबाबत सुषमा स्वराज अत्यंत महत्त्वपूर्ण बोलत गेल्या. त्यांनी ते मुद्दे पुन्हा पुन्हा केंद्रस्थानी आणले. त्यांच्या देखील लोकप्रियतेचं काही कॉन्ट्रीब्युशन होणार की नाही, हे सगळे प्रश्न कदाचित संघ परिवाराच्या मनात डोकावले असतील. संघाने बघितलेलं आहे की एखादा व्यक्ती समोर गेला तर तो डोईजड ठरतो. पंतप्रधानपदी
अटल बिहारी वाजपेयी असताना त्यांची आणि तत्कालीन सरसंघचालकांची झालेली वादग्रस्त विधानं, आडून एकमेकांवर केलेल्या टिप्पण्या, दत्तोपंत ठेंगडी यांनी त्यांना ठेवलेली नावं, हा इतिहास भारत अजून विसरलेला नाही. त्यामुळे मला असं वाटतं की पुन्हा पुन्हा काँग्रेस आणि भाजप या मुद्द्यांकडे जाण्याऐवजी आज आपण जो विषय निवडलेला आहे, संघाला मोदी डोईजड वाटू लागले आहेत काय, या मुद्द्यावर चर्चा नेण्याची गरज आहे. बरोबर आहे. मला या मुद्द्यावर चर्चा नेताना अवधूत तुमच्याकडे येताना 2 मुद्दे उपस्थित करायचे आहेत. ज्या वेळेला संघाने वादग्रस्त व्यक्तिमत्व म्हणून एखाद्या नेत्याला साईड ट्रॅक करायचं ठरवलं भाजपामधल्या, मग बऱ्याच वेळेला तो रोष प्रमोद महाजनांनाही पत्करावा लागला. बऱ्याच वेळेला पंतप्रधान असताना अटल बिहारी वाजपेयींच्या काही धोरणात्मक निर्णयांवर सुद्धा अशी टीका पक्षांतर्गत आणि संघात्मक सुद्धा पातळीवर झालेली आहे. अशा वेळेला संघ हा इशारे देण्याचे आधी काम करतो. इथे थोडासा धक्कादायक प्रकार असा वाटतोय निरीक्षकांना आणि माध्यमांना सुद्धा की निवडणुकीचे मुख्य उमेदवार पंतप्रधान पदाचे म्हणून तुम्ही ज्यांना जाहीर करता, त्यांच्या निवडणुकीला आता काही दिवस उरलेले असताना संघ असा इशारा देतोय. आता हे नक्की कुठल्या असंतोषाचं द्योतक मानायचं, कुठली प्रतिमा मानायची, कुठलं सजेशन मानायचं, कुठली हिंट मानायची, ही पक्षातल्या सिनियर नेत्यांमध्ये एक मोठी पळी कुठेतरी अजूनही विरोधात आहे. याचं द्योतक आहे का संघाने दिलेला पुढचा इशारा आहे? अवधूत, काय वाटतंय? सिमरनजी, या तुमच्या प्रश्नाला उत्तर देण्याआधी मी सर्वप्रथम आमचे मित्र भाई जगताप यांचे खरंच मनपूर्वक आभार मानू इच्छितो. त्यांना धन्यवाद देऊ इच्छितो. संपूर्ण महाराष्ट्र एक अतिशय उमदे नेते म्हणून तुम्हाला ओळखतात आणि कित्येक वेळा पक्षानं विवेश बाजूला ठेवून तुम्ही बोलता, त्याबद्दल तुमचं अभिनंदन. भारतीय जनता पक्षाकडे एक नाही तर अनेक पंतप्रधान पदाचे लायक उमेदवार आहात असं तुम्ही जे वक्तव्य केलं त्याबद्दल तुमचे खरोखर आभार. दुसरी गोष्ट मला असं अशी, वाटतं तुम्ही थोडी चर्चा रिवाइंड करताय. रिवाइंड करत नाही, ते करत असताना थोडी फॉरवर्ड करू कमी जरा. नाही करा ना. ते करत असताना तुम्ही लोटांगण हा शब्द वापरला आहे, परंतु राजकारणामध्ये इतकी वर्ष काम करत असताना इंदिरा गांधींसमोर साष्टांग लोटांगण घातलेल्या सीताराम केसरींचा फोटो टाइम्स ऑफ इंडियाच्या फ्रंट पेजवर आला होता, ते आम्ही आजही विसरत नाही. असो, तुम्ही जो प्रश्न विचारलेला आहे त्या प्रश्नाला उत्तर असं आहे, आणि जे मी आधीच सांगितलं होतं की संघ हा व्यक्तिपूजेला अजिबात महत्त्व देत नाही आणि हा माणसापेक्षा त्या माणसाच्या कर्तृत्वाला जास्त महत्त्व देतो. आणि म्हणून संघाचे जे 6 उत्सव आम्ही साजरे करतो त्यामध्ये हिंदू साम्राज्य दिन म्हणजे ज्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तो दिन आम्ही महत्त्वाचा मानतो आणि त्या दिवशी आम्ही एक उत्सव साजरा करतो. त्यामुळे नरेंद्र मोदी असोत किंवा आणि कुठचीही व्यक्ती असो, या व्यक्तिसापेक्ष राजकारण करण्यापेक्षा त्यांनी केलेल्या विकासाच्या कामावर बोला, त्यांनी केलेल्या डेव्हलपमेंटच्या कामाबद्दल बोला. भारतीय जनता पक्षाने आता लोकांकडे जाऊन त्या डेव्हलपमेंटचे मुद्दे घेऊन गेलं पाहिजे, लोकांचे जे प्रश्न आहेत त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, असा पण कदाचित संदेश हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे परमपूज्य सरसंघचालक यांनी दिला असेल, असा पण त्यातनं अर्थ निघतो. बरोबर आहे. मला फक्त एक समोरचा पोल आपल्याला दाखवायचा आहे. भाई तुमच्याकडे येतो. समोर जो पोल आपल्याला दिसतो आहे की पक्षापेक्षा मोठी मोदींची प्रतिमा ही भाजपासाठी अडचण आहे का, याच्यावर सकाळच्या वाचकांनी, साम टीव्हीच्या दर्शकांनी जो काही आपलं मत व्यक्त केलेलं आहे, तर 85% लोकांना असं वाटतंय की पक्षापेक्षा मोठी मोदींची प्रतिमा ही भाजपासाठी अडचण नाही, असं 85% लोकांना वाटतंय आणि अडचण आहे असं 15% लोकांना वाटतंय.